आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं राज्यासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं राहुरी शहरामधील राहुरी नगरपालिकेचे योगा केंद्र इथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला शहरामधील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत सहभाग नोंदवला आहे आणि आपलं महत्त्वाचं योगदान दिलंय। यावेळी युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी शिबिराला भेट दिली आहे, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सर्वांची विचारपूस देखील केली आहे। तसेच रक्तदान करणाऱ्या सर्वांचाच सन्मान केला। विक्रम भुजाडी, अमोल भनगडे, दादा पाटील सोनवणे, राजेंद्र उंडे, प्रकाश शेठ पारख तसेच किशोर येवले, अजित डावखर, शिवाजी डोले, उमेश शेळके, आबासाहेब येवले तसेच कांतीलाल जगधने, राजेंद्र वाडेकर, रामभाऊ आघाव, रितेश लांबे, सचिन मेहत्रे, सतीश फुलसौंदर, शरद येवले, गणेश खैरे तसेच राम शिंदे, अरुण डवले, अक्षय तनपुरे, बाळासाहेब गुलदगड, विजय येवले, दादा लाड, सुजय काळे तसेच सागर येवले, दत्तू गायकवाड, बाबा शिंदे, अक्षय भुजाडी, जिशान शेख, राजेश उपाध्ये, नईन शिंगी, विजय जाधव, चांगदेव भोंगळ, नारायण धोंगडे, विजय जाधव आदींसह शहरामधील विविध क्षेत्रांमधील मान्यवरांसह नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस। या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आपल्या राहुरी शहर मंडल यांच्या वतीने राहुरीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। यासाठी इथं उपस्थित असणारे सर्व राहुरी शहराचे तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष, सर्व सदस्य व उपस्थित असणारे जे रक्तदान करण्यासाठी आलेले सर्व आपल्या राहुरीचे नागरिक, सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो व आपण या दिवशी अत्यंत आपल्या सर्वांसाठी आपल्या नेत्यांचा वाढदिवस असल्यामुळं महत्त्वाचा दिवस आणि यासाठी सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात हातभार लावला, त्याबद्दल सर्व आयोजक निवेदकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। रक्तदान म्हणजे आपल्या धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ दान। आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी व भारतीय जनता पार्टीने सूचना केल्या की आपल्या नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघ व तालुक्याच्या अंतर्गत जेवढे मंडल आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि निश्चितपणे संपूर्ण जेवढे मंडल आपले आहेत सगळ्या ठिकाणी आयोजन केलं आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे। खरं म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं व भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन होतं की मोठे फ्लेक्स बोर्ड लावायचे आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जल्लोष करायचा, पण मुख्यमंत्री साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांचे वरतून निरोप आले की आपण सर्वांनी रक्तदानाचं आयोजन करावं, कारण की भविष्याच्या वाटचालीमध्ये आज एक रक्ताचा थेंब उद्या एखाद्या गरजू व्यक्तीचा जीव वाचू शकतो। ह्याच अनुषंग आणि हेच सामाजिक उपक्रम मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्हावं असा निरोप आला आणि निश्चितपणे त्याच वाटचालीखाली सर्वांनी आयोजन चांगल्या पद्धतीने केलं आणि निश्चितपणे आज हे सगळं जे काही रक्तदान संघटित झाले, उद्या हजारो लोकांचे याच्या माध्यमातून जीव वाचतील आणि हा आशीर्वाद देणारे व्यक्ती व आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना हे आशीर्वाद निश्चित स्वरूपात लाभतील। परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की ज्या पद्धतीने त्यांचं महाराष्ट्रासाठी कार्य चाललं आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला बळ मिळवून दिलं आहे, भविष्यामध्ये त्यांना याच्यापेक्षाही मोठी ताकद मिळो आणि असंच त्यांच्या हातून सर्वसामान्य शेतकरी व संपूर्ण महाराष्ट्राची सेवा घडत राहावं अशी प्रार्थना करतो आणि त्यांना आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी
यांच्या वतीने आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. जय श्रीराम. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त आज आपण राहुरी शहराच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच विविध उपक्रमांनिमित्त आपण या ठिकाणी भरपूर असा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. त्या संदर्भात आपण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण राहुरी शहर मंडळातर्फे व संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या मार्फत व कार्यकर्त्यांमार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे आशास्थान माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी राहुरी शहराच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केले. त्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला आहे. योगा भवन गोकुळ कॉलनी येथे हे शिबिर आज संपन्न होत आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी राहुरी शहराच्या वतीने आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उदंड आयुष्य लाभो अशीच त्यांच्याकडून सर्व महाराष्ट्र राज्याच्या 20 कोटी जनतेची सेवा घडो आणि अशीच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळो या त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. महेश दाने, C24 तास, राहुरी. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.